स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ मकर संक्रांती तुम्हा सगळ्यांना। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। लांबूनच तुम्हाला तिळगुळ देते, शब्दरूपी तिळगुळ तुमच्या सगळ्यांपर्यंत माझे पोहोचू दे आणि असंच तुमच्या सगळ्यांचं प्रेम मला आयुष्यभर मिळू दे। प्रेमाचं भुकेलेलं कोण नसतं मला सांगा। मुक्या जनावरांपासून माणसापर्यंत सगळेजण भुकेलेले असतात। ते प्रेमाचे दोन शब्द आपल्याला मिळाले की आपल्याला गहिवरून येतं। तसेच तुमचे कमेंट जेव्हा मी वाचते, जरी मी रिप्लाय दिले नाही तरी मी प्रत्येकाचा कमेंट वाचते आणि तुमचे प्रेम पूर्ण असे कमेंट वाचून मलाही गहिवरून येते आणि मला तुमचं हे प्रेम मी आहे तोपर्यंत मला टिकवायचं आहे। कारण तुमच्यासारखा परिवार अगदी माझ्या घरातलाही नाही असं मी म्हणू शकते। इतकं तुम्ही मला प्रेम देता आणि त्या प्रेमाबद्दल तुमचे मकर संक्रांती दिवशी अगदी मी लक्ष ऋणी आहे आणि तुमची मी खूप आभारी आहे की तुम्ही माझ्या व्हिडिओला मला माझ्यावर मी आजारी असल्यावर भरपूर प्रेम करता आणि मला भरपूर दिलासा देता की ताई तू नीट हो, ताई तू नीट होणार। माझ्यासाठी तुम्ही नामस्मरण करता। आज ही किती मोठी भाग्याची गोष्ट आहे सांगा की आज जगात कोणाकडे कोणासाठी 1 मिनिटही नसतो, पण तुम्ही माझ्यासाठी रोजचे 10 मिनिट देऊन माझे व्हिडिओ बघता। तुम्ही आहात म्हणून मी इथपर्यंत आहे, हे नक्की आहे आणि तुमच्यामुळे आज माझी काहीतरी ओळख निर्माण झालेली आहे। मी स्वामी सेवा तुम्हाला देऊ शकते, म्हणजे मी नाही, माझ्याकडून ते महाराज करून घेतात। स्वामी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवते, चांगले चांगले उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि या सगळ्यामध्ये मला भरपूर आनंद मिळतो आणि दैवानं हा माझा आनंद कायम टिकवावा ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते। आज सगळ्या स्त्रिया तुम्ही गडबडीत असाल, माझीही गडबड चालू आहे। माझं आत्ताच आवरलं सगळं आणि त्यानंतर मी व्हिडिओला बसले। आज नाही वेळ मिळाला तरी चालेल, उद्या माझा व्हिडिओ अवश्य बसून बघा, कारण खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आजच्या भागामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। बघा, आपली सकाळ कशी असावी यावर मी आज तुमच्याशी बोलणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जेव्हा डोळे उघडाल तेव्हा जर तुम्हाला मुलगी असेल, छोटी असेल, मोठी असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा त्या मुलीचा चेहरा बघा सगळ्यात पहिल्यांदा। कारण मुलगी ही घरची लक्ष्मी असते। असं नाही की मुलगा नसतो, मुलगाही असतो, मात्र मुलीचं एक काहीतरी वेगळंच कनेक्शन आईशी असतं। आपल्या मुलीचा चेहरा सगळ्यात उठल्या पहिल्यांदा बघा। तिच्या डोक्यावरून हात फिरवा, तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवा आणि आपल्या दिवसाची सुरुवात करा। अगदी जमलं तर तिला नमस्कारही करा। त्यानंतर तुम्ही तुमच्या हातांकडे बघा। कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तो गोविंदम, प्रभाते करदर्शनम। असं केल्यानंतर आपले ओठ हाताला चिकटवायचे, म्हणजे थोडक्यात आपल्या हातांचेच आपण स्वतः किस घ्यायचा आणि त्यानंतर आपण आपले हात एकमेकावर घर्षण करून संपूर्ण शरीरावर आपले हात फिरवायचे आणि त्यानंतर असं ही प्रक्रिया दोनदा करायची आणि हात शरीरावर पसरवायचे। त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे की आपल्या कोणत्या नाकपुडीतून श्वास जास्त येत आहे, उजव्या की डाव्या। कराग्रे वसते लक्ष्मी म्हणून झाल्यानंतर देवाला पहिल्यांदा धन्यवाद मानायचे, एक ग्रॅटिट्यूड ठेवायचा की हे परमेश्वरा, हे स्वामी समर्था, धन्यवाद तुम्ही मला आजचा दिवस दाखवलात त्याबद्दल, धन्यवाद मला नवीन आयुष्य दिलं त्याबद्दल, धन्यवाद मला डोक्यावर छत, अंगावर पांघरून, मुलं बाळ, संसार, 2 वेळचं जेवण हे देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तुमचे धन्यवाद मानेल तितके कमी आहेत महाराज, असेच पाठीशी राहा। हे म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या समजा उजव्या नाकपुडीतून असं करून बघायचं की कोणत्या नाकपुडीतून फास्ट श्वास येत आहे। ज्या नाकपुडीतून श्वास फास्ट येत असेल तो पाय पहिल्यांदा आपल्याला जमिनीवर टेकवायचा आहे। पाय जमिनीला टेकायच्या आधी हात आपल्या जमिनीला टेकवून भूमाता प्रसन्न किंवा भूमाता की जय, भूमातेला माझे वंदन असो, हे तुम्हाला म्हणायचे आहे आणि त्यानंतर उठायचं आहे। जर तुम्ही सूर्योदयाच्या टायमिंगला उठत असाल तर सगळ्यात प्रथम दार उघडा, सूर्याचं दर्शन घ्या। मी तुम्हाला रोज सांगते, म्हणजे 2-3 दिवस झाले सांगत आहे की सूर्यदेव हा असा एकमेव देव आहे जो आपल्याला रोज दिसतो। सूर्याला वंदन करा, सूर्याचे अलौकिक तेज माझ्यामध्ये, माझ्या मुलांमध्ये येऊ दे ही प्रार्थना करा आणि दिवसाची सुरुवात करा। आता दिवसाची सुरुवात करताना एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला लागणार आहे
तुमच्याकडे जर चांदीचं छोटंसं भांड, आता माझ्याकडे भांड आहे बघा, एवढ्या साईजचं चांदीचं भांड आहे, चांदीचा ग्लास, चांदीचं भांड, तुमच्याकडे जे काही असेल, जर तुमची परिस्थिती असेल तर नवीन घेऊन या, नसेल तरचा ऑप्शन आहे की स्टीलचा चालेल, पण शक्यतो चांदीचा ग्लास का हवा, का तर चांदीचा ग्लास हा शुक्र ग्रहाला रिप्रेझेंट करतो आणि आपला शुक्र मजबूत करतो, म्हणून आपल्याला चांदीचाच ग्लास किंवा चांदीचं भांड हवं आहे। चांदीची वाटी चालेल का, तर नाही चालणार, भांड किंवा ग्लास आपल्याला हवा आहे। आणि दालचिनीची पावडर आणि केशरच्या काड्या, या 3 गोष्टी आपल्याला लागणार आहेत। आता मला माहित आहे की केशर सगळेजण आणू शकत नाहीत, ज्यांच्याकडे केशर नाही त्यांनी गुळाचा छोटासा खडा घ्यावा। अंघोळीच्या आधीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सगळ्यात आधी तुम्हाला ग्लासभर पाणी घ्यायचे आहे, एका डिश मध्ये थोडीशी तुम्हाला दालचिनी पावडर घ्यायची आहे, घरी केलेली असू दे किंवा विकतची असू दे, दालचिनी पावडर घ्यायची आहे, थोडासा गुळाचा खडा किंवा एक केशराची काडी। आता मी स्वतः काय वापरते तर केशराची काडी वापरते, कधी नसेल तर मी गुळ सुद्धा वापरते। एकच केशराची काडी, असं नाही की आपल्याला खूप केशर लागणार आहे, एकच केशराची काडी तुम्हाला घ्यायची आहे। आणि तुम्हाला सगळ्यात हा उपाय तुम्ही करू शकता, तुमचा पती करू शकतो, तुमची मुलं करू शकतात, घरातल्या प्रत्येकानं हा उपाय केला तरी चालेल किंवा फक्त कमवत्या व्यक्तीनं हा उपाय केला तरी चालेल, सगळ्यांनी केला तरी चालेल। मुलांनी केला तर मुलांच्या शिक्षणात प्रगती होईल, स्त्रियांनी केल्या तर त्या समजा घरात जरी असतील तरी त्यांचं कुटुंब नेहमी आनंदी राहील, आणि कमवत्या व्यक्तीनं केला तर त्याच्या धनामध्ये इतकी बरकत होईल, हळूहळू करत इतकी बरकत होईल की तुम्ही पण खूप चमत्कारिकरित्या तुम्हाला याचे फायदे बघायला मिळतील। दालचिनी पावडर ही सुद्धा महालक्ष्मीची अत्यंत प्रिय आहे आणि केशर आणि गूळ या गोष्टी सुद्धा महालक्ष्मीच्या अत्यंत प्रिय आहेत। तुम्हाला काय करायचं आहे, ग्लास भरायचा आहे पाण्याने, स्वच्छ पाण्याने, त्यानंतर सगळ्यात आधी दालचिनी पावडर थोडीशी जिभेवर ठेवायची आहे, ते झाल्यावर एक केशराची काडी जिभेवर ठेवायची आहे आणि तुमच्याकडे भरपूर धन, वैभव, संपन्नता आहे असं इमॅजिन करायचं आहे। खूप सारं वैभव, जे काही तुम्हाला हवं आहे ते तुमच्याकडे आहे असं पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच होकारात्मक विचार तुम्हाला तुमच्या माइंड मध्ये आणायचे आहेत। इतकं प्रसन्न त्या क्षणाला तुम्ही राहायचं आहे की तुमच्या डोक्यावर कितीही टेन्शन असू दे, काही असू दे, तुमचं सगळं कर्ज फिटलं आहे, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, लक्झरियस आयुष्य आहे, तुमची मुलं खूप छान अभ्यास करत आहेत, तुमच्या मुलांना छान नोकरी लागली आहे। 5 मिनिटाचा हा रोजचा रिच्युअल आहे, म्हणजे 5 मिनिटाचा रोजचा हा कार्यक्रम आहे जो तुम्हाला करायचा आहे सकाळी उठल्या उठल्या, आणि त्याच्या आधी जे सांगितलं तेही करायचं आहे। जिभेवर दालचिनीची एवढीशी एक चिमूट पावडर आणि एक केशराची काडी ठेवल्यानंतर हे तुम्ही जेव्हा बोलाल मनातल्या मनात की मी समाधानी आहे, मी आनंदी आहे, मला भरपूर पैसा मिळत आहे, मी धनवान आहे, मी खूप नशीबवान आहे, मला 2 मुलं आहेत, मला 2 मुली आहेत आणि माझं सगळं काही छान चालू आहे, माझ्या पतीची रात दुगणी म्हणजे दिन दुगणी रात चौगणी प्रगती होत आहे, मी स्वतः कमवत आहे तर माझीही दिवस रात्र खूप प्रगती होत आहे, असं सगळं मानल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला ते ग्लासभर पाणी प्यायचं आहे, तोंड लावून प्यायचं आहे आणि नंतर तो ग्लास धुवून टाकायचा आहे। दुसऱ्या कोणाला यूज करायचं असेल तर करू शकता, आणि होता होईल तेवढं त्याच चांदीच्या भांड्यानं तुम्हाला दिवसभर पाणी प्यायचं आहे। बघा तुम्ही हा प्रयोग करून, जर तुम्हाला नाही फरक पडला तर मला सांगा, महिनाभरातच तुम्हाला चांगले रिझल्ट याचे दिसतील आणि हा उपाय खूप 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 अत्यंत प्रभावी आहे। चुकून आज मकर संक्रांतीमुळे कुणाकडून हा व्हिडिओ मिस झाला असेल तर त्यांनी तो नंतर नक्कीच बघावा अशी अपेक्षा मी खरंच व्यक्त करते, कारण असे उपाय जे शुक्र ग्रहाला मजबूत करतात, आणि शुक्र ग्रह म्हणजे पती पत्नीतलं प्रेम, कुटुंबातलं प्रेम, भौतिक सुख, गाडी, बंगला, धनवान होणं किंवा सोनं नाणं हे सगळं काही आपल्याला देऊन जातो तो शुक्र ग्रह। अशा शुक्र ग्रहाला मजबूत करण्यासाठी हा अतिशय तगडा उपाय आहे असं म्हणलात तरी चालेल, आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे। चांदीचं भांड नसेल, पैसे साठवा, 2000 रुपयापासून चांदीचं भांड मिळतं। सध्या चांदीचं नसेल, नाराज होऊ नका, स्टीलचं वापरा, पण लवकरात लवकर प्रयत्न करा की प्रत्येक महिन्याला मी 500 रुपये 200 रुपये बाजूला काढीन,
1000 रुपये बाजूला काढीन आणि लवकरच चांदीचं भांड तुमच्या घरी नक्की येईल। जर तुम्ही होकारात्मक विचार करा तर चांदीचं काय, सोन्याचा ग्लास सुद्धा तुमच्याकडे येईल। अशीच आशा आपण नेहमी व्यक्त करायची। आपण नेहमी ना 2 पावला पुढचा विचार करायचा। असं नाही म्हणायचं की मला 5000 मिळत आहेत तर मला 10000 मिळू दे। अपेक्षा 50,000ची करायची, तेव्हा कुठे 20,000 मिळतात। नेहमी स्वप्न ही उंच बघण्यासाठी पैसा लागत नाही। स्वप्न नेहमी उंच बघायची, नेहमी काबाड कष्ट करायचे, नियत चांगली ठेवायची, मुक्या प्राण्यांवर प्रेम करायचं, गाईला खायला घालायचं, ज्यांना अन्नदानाची गरज आहे त्यांना अन्नदान करायचं, अशी आपली नियत साफ ठेवली, आपण खूप चांगलं राहिलो तर आपलं चांगलं होण्यापासून कुणीही वाचवू शकत नाही। आणि आपण कुणाबद्दलही वाईट चिंतलं नाही तर आपलं वाईट कधीच होत नाही। हे पण मी तुम्हाला सांगते, आपली जीभ, आपली वाणी गोड असावी, आपल्या मुखात यावं तर नेहमी हरिनाम यावं, म्हणजेच देवाचं नाव यावं। आणि आपले हात जर कशासाठी उपयोगी पडत असतील तर ते कुणाला मारण्यासाठी किंवा कुणाचं वाईट करण्यासाठी नाही, तर दान करण्यासाठी हाताचा उपयोग व्हावा, अशीच नेहमी तुम्ही तुमच्याकडून अपेक्षा करा। डोळ्यात तुमच्या नेहमी करुणा असावी। डोळ्यांनी तुम्ही काय बघाल तर कोण दुःखी आहे आणि त्याचं दुःख मी कसं घालवू शकेन इतकंच बघा। तुम्ही कधीही कुणाला दुखवू नका, बघा तुमच्या आयुष्यात दुःख स्पर्श सुद्धा करणार नाही। थोडासा व्हिडिओ मोठा झाला, मात्र कधी कधी बोलावंसं वाटतं। माझ्याही मनात बऱ्याच गोष्टी असतात ज्या मी तुम्हाला बोलून दाखवत नाही, पण मला बोलायच्या असतात। अशा काही गोष्टी बोलून जाते व्हिडिओद्वारे आणि तुम्हाला त्या ऐकायला आवडतात, हेही मला माहिती आहे। मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, दुःखही कायमचं नसतं आणि सुखही कायमचं नसतं। आयुष्यात सुख आणि दुःख हे बरोबरीने येतं, म्हणून दुःखाच्या काळात हरायचं नाही आणि सुखाच्या काळात मोरून जायचं नाही, म्हणजे हे होऊन जायचं नाही, उत्मात करायचं नाही। दोन्ही काळामध्ये समाधानी राहायचं आणि दोन्ही काळामध्ये सुखी राहायचं। त्यात तोच माणूस आयुष्यात आयुष्य जगायला शिकला, हे लक्षात ठेवा। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। आज संध्याकाळी काही व्हिडिओ करणार नाही, कारण महिला सगळ्या माझ्या हळदी कुंकवामध्ये व्यस्त असतील, त्यामुळे उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये अवश्य भेटूया। श्री स्वामी समर्थ।